असं जर नामघोष केला तर समाधान मिळते. विठ्ठल आणि त्या पद्धतीने तुकोबा आपल्याला सांगतात की बाबा आमच्या जीवनामध्ये आम्ही जी काही साधना केल्या तर माझ्या भगवंताचं असणारं चिंतन, माझ्या विठोबाचे नाम अट्टहासे उच्चारे, अट्टहासानं महाराज पोट तिडकीला संत महात्मे भगवंताचं स्मरण केले म्हणून त्यांच्या जीवनामध्ये समाधानाची प्राप्ती झाली. पहा, बाह्य स्वरूपाचं समाधान, लौकिक समाधान प्राप्त व्हावं का जीवनात अलौकिक समाधान मिळावं? लौकिक समाधान प्रारब्धानं मिळेल, परंतु जीवनात अलौकिक समाधान प्राप्त होणार आहे संतांचा वर्ग आहे. माझ्या प्रारब्धात जर काही असलं तर मिळेल म्हणा लौकिक सुख, आणि परमार्थाचं असणार अलौकिक सुख प्राप्त एखाद्या चालू जाणे वाटा ऐसा विरळा एखादा हेर बाबुगे खटपट, एखाद्याच्या जीवनामध्ये हे भाग्य प्राप्त होत असतं. म्हणून संत भगवंताचे स्मरण करतात, सदा नामघोष करू हरिकथा. नुसतं नाही महाराज, आता संतांचं नामस्मरण कसं असतं, संतांचा घोष कसा असतो महाराज? संत महात्मे जगाला सांगितलं, जगजोगी जगजोगी भाषा पहा. नुसतं एकट्याने परमार्थ करायचं नाही. एक वेष्टी फळ सांगितलेलं आहे परमार्थाचे, एक समष्टी फळ सांगितलेलं आहे. तुम्ही आम्ही केलेली साधना, आपलं आपलं केलेलं महाराज अप्पलपोट्याचं परमार्थ वेष्टी स्वरूपाचं असतं, आणि जगाला परमार्थाचा मार्ग दाखवणे समष्टी स्वरूपाचं असतं. म्हणून महाराज काय सांगतात, करू हरिकथा. हे तुकोबा सांगतात, जगजोगी जगजोगी जागे जाग बोलती, जागता जगदेव राखा काही भाव, अवघा क्षेत्रपाल पूजावा सकळ. बाबा सगळ्या जगाला आम्ही महाराज परमार्थाचं चिंतन करण्याकरता संत महात्मे जगाचं चिंतन करत असताना महाराज या परमार्थामध्ये सगळ्याला रस करत असतात. म्हणून तुकोबा सांगत असताना सांगतात, संसाराच्या नावे घालून या शून्य वाढत हा पुण्य धर्म केला. काय केलं आम्ही? हरिभजनी हे ढवळीले, Hare
काय केलं तर तुकोबाराय सांगतात हरी भजनी ही भवळी तुकविला लाग कळीचा बस महाराज जग आम्ही महाराज परमार्थाच्या चिंतनामध्ये सगळं जग आम्ही घोळून काढतात बरं का. असं एक प्रांत नाही, अशी एक जागा नाही, असं एक क्षेत्र नाही की त्या क्षेत्रामध्ये संतांचा वाद झाला नाही. हरी भजनी ही जवळी जग सगळ्या जगामध्ये असणारा महाराज भक्तिपंत बहु सोपा पुण्य नागवे या बस 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 एवढं सगळं असणारं साधन महाराज ते घरी बसून जमतं का. जगात फिरल्यानंतर महाराज देव मस्तकी धरावा अवघा हलकल्लोळ करावा. समर्थ सांगता अरे देव आपल्या मस्तकावर धरून त्याचा हलकल्लोळ केला पाहिजे. देव महाराज सगळ्याला वाटत फिरला पाहिजे. हे संत महात्मे सांगतात की आम्ही काय केला करू हरिकथा देणे सदा चिंतन समाधान. भगवंताचं कीर्तन भगवंताचं चिंतन केल्यामुळं महाराज खरं सांगू का जो निरपेक्ष असणारा साधू असतो त्याची जर संपत्ती जर पाहायचं ठरलं तर त्याचा खरा परमार्थ असतो बरं का. आणि त्या अनुषंगाने आम्ही आमच्या जीवनामध्ये ही साधना केला. महाराजांचं हरिकीर्तन महाराजांचं कीर्तन म्हणजे कसं असायचं महाराज. आता आपलं कीर्तन वेगळं महाराजांचं कीर्तन वेगळं होतं बरं का. महाराजांचं कीर्तन ठरलं म्हणून महाराज माळशीर असतात असं सगळे लोक खूप खूप आता तुकोबारासारखा महाराज अंतरंग परमात्माशी प्राप्त झालेला महात्मा अरे त्यांच्या सोबत महाराज त्यांचं कीर्तन ऐकत असताना काय काय महाराज कीर्तनाचा अंग कीर्तनाचा अंग हरे प्रेमे छंदे नाची डुले हरपले विहभाव ही अवस्था महात्म्याच्या साधनेतून प्राप्त व्हायची. भरपूर असणारा महाराज समाज जमला. महाराजांचं कीर्तन सुरू झालं. लोकांना वाटलं आता तरी निरूपणाला सुरुवात होईल. महाराज सांगतात रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा सर्व काळ महाराजांचं कीर्तन सुरू झालं. महाराज आता कीर्तन शब्दाचे अनेक अर्थ आहेत. महाराज प्रत्येक प्रांतामध्ये त्याची वेगवेगळ्या पद्धतीची विभागणी केलेली आहे. आपल्याकडे महाराज आपल्या प्रांतामध्ये आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा कीर्तनाचे बरेच प्रकार आहेत. महाराज आपल्याकडचं कीर्तन वेगळं असतं, हरिदासी कीर्तन वेगळं असतं, रामदासी कीर्तन वेगळं असतं, वारकरी संप्रदायाचं कीर्तन वेगळं असतं. हरिदासी म्हणजे आख्यान सांगत असताना पूर्वार्धामध्ये अभंगाचा भाव सांगायचा आणि आख्यान सांगून त्या अभंगाशी एकरूप होऊन कीर्तन संपवायचं असतं. प्रत्येक भागामध्ये कीर्तनाचा भाग वेगळा आहे. परंतु तुकोबारांच्या कीर्तनाचं चिंतन पाहत असताना भगवंताचं नामस्मरण हे तुकोबारांचं कीर्तन होतं. महाराज उभा टाकले आता तरी काहीतरी सुरू होईल. हळूहळू लोक ज्यावेळी जायला सुरुवात झाले ते म्हणले काही हे काही सांगायचं नव्हतं आणि आता आपल्याला महाराज हे असलं महाराज कशाला सांगितलं बाबा म्हणले उगोच्या उगोशी म्हणले 2 घंटे झाले 3 घंटे झाले नुसतं रामकृष्ण हरी चालू आहे. महाराजांचं महाराज नाही का ठाई महाराजांचं चिंतन लोकांकडनं होतं. महाराज परमात्म्याशी एकरूप झालेले होते. महाराजांची साधना चालू होते. सगळेच गेले आणि एकटा उरला. बाबा तू का राहिलास म्हणले. त्यानं म्हणलं मी आता उडी कवा मारते उडी मारले की घोडं घेऊन जाण्याकरता मी थांबलो म्हणलं. या महात्म्याच्या जीवनाचं चिंतन पाहत असताना या संत महात्म्याचा लोकांकरता परमार्थ असतो. लोकांनी त्याचं अनुकरण करून आपलं जीवन सुधारायचं त्याच्याकरता त्यांचा परमार्थ असतो. ही साधना अंतरंग साधना त्यांची असते. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निकळ प्रबंध माझी आत्मचरित्राविषयी बस उदंड महाराज अनंत मुखानं हे संत महात्मे भगवंताचं संकीर्तन जगाला सांगत फिरतात आणि त्याचा परिणाम तुकोबारा सांगतात की सर्व सुख द्या सर्व अलंकार आनंदे निर्भर. हा अभंगाची संगती जर आपण थोडं जर ध्यान लावलं तर फार तुकोबारा मार्मिक शब्दातून आपल्याला बोध करतात. अरे ज्याच्या जीवनामध्ये नाम नावाची साधना प्राप्त झाली त्याच्याच अंगावर महाराज ज्ञान वैराग्याचे अलंकार शब्दात लौकिक महाराज या अलंकारामध्ये गुरफटलेले संत महात्मा असतात. महाराज
कोणचा हार घ्या, कोणचा दिवाळीला घ्या, दसऱ्याला घ्या, पाडव्याला घ्या, हे हारामध्ये तुकोबरा नाही महाराज. कंठी मिरवा तुळशी, चक्रा एकादशी, मनवा हरीचे दास, मग या अनुषंगाने अलंकार पंचे ज्ञान आणि वैराग्य नावाचे अलंकार तुकाराम महाराज यांच्या अंगावर परिधान झालेले होते महाराज. ज्ञान आणि वैराग्य जर अंगावर प्राप्त करायचं असेल तर महाराज त्याच पद्धतीचा परमार्थ पाहिजे तर ज्ञान वैराग्य टिकतं. अरे बाबा मी म्हणणाऱ्याला वैराग्य महाराज टिकलं नाही, आपल्यासारख्याची काय अवस्था आहे. परंतु महाराज ज्याच्या ठिकाणी भक्तीचा उदय प्राप्त झालेला आहे म्हणून तुकोबारे सांगतात पुढे भक्तीने धरले हाती ज्ञान वैराग्य निज धर्म हा चोखडा नाम उच्चार भडगडा. बाबा हे भक्तीचा चिंतन पाहत असताना भक्ती जर पक्की असली ज्ञान आणि वैराग्य बरोबर चिंतन करा. भक्ती जर निघाली तर ज्ञान वैराग्याला बसवत राहतो. आता नवीन गाडी निघाली महाराज वंदे भारत. त्या वंदे भारतचा जर आपल्याला प्रवास करायचा असला कधी भेटलं तर जाऊन या. जात असताना नांदेडून जा, निजामाबादून जिथून जायचं तिथं जा. आणि जाता जाता त्या महाराज गाडी चालवणारा त्याला वाटलं म्हणला जाऊ दे म्हणलं रोज डबे चालेत म्हणला आज डब्याला इथंच ठेवतो आणि इंजन घेऊन होत म्हणला. जपते का? तसं जीवनाचं भक्ती म्हणजे इंजन आहे, ज्ञान वैराग्य डबे. मला सांगा डबे किती तडपडले तर महाराज जातील वेगळावरून. 12ला बघितलं तर तिथंच, 11ला बघितलं तर तिथंच. त्या डब्याला इंजन लावलं. इंजन लागलं तर जसं महाराज हे ज्ञान आणि भक्तीचे डबे जसं पळतात तसे या जीवनामध्ये सुद्धा भक्तीचा डबा आपल्या जीवनात प्राप्त करण्याकरता अगोदर नाम नावाची भक्ती मजबूत झाली की ज्ञान वैराग्य आपोआप पळते. तिथे मला सोडच ना आपल्याला बसलं तिथं मागे लागते बरं का. आणि त्या अनुषंगाने आम्ही काय केलं आमच्या जीवनामध्ये आम्हाला सुख प्राप्त झालं. नुसतं सुख नाही मला सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर आमच्या सारख्या या जगतामध्ये सुखी कोणी नाही बाबा. किती सुख आहे किंबहुना सोय जीवात्मयाची लाय देते जे होय तयानाम सुख. अत्यंतिक निरतिशय सुखाची प्राप्ती आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाली. आणि त्या प्राप्तीचं साधन भगवंताची साधना निरपेक्ष पद्धतीनं हे संत महात्मे त्यांच्या जीवनामध्ये कितीही जीवनात प्रतिबंध निर्माण होऊ द्या परंतु महाराज नेमान टळे निर्धारी आपल्या जीवनामध्ये परमार्थाचा जो काही महाराज पाया हे साधू पुरुष आपल्या जीवनात घालतात त्याच्यापासून हे महात्मे बाजूला जात नसतात. म्हणून त्याचा परिणाम तुकोबाराय सांगतात की बाबा असो ऐसा कोठे आठवची नाही देहीच विधी भोगदशा. आणि त्या पद्धतीनं आमचं जीवन असं तृप्त अवस्थेला प्राप्त झालेलं आहे. आता आमच्या ठिकाणी महाराज कोणती असणारी इच्छा आकांक्षेचं चिंतन पाहत असताना मी त्याच्यापासून बाजूला गेला आणि शेवटी तुकोबाराय दृष्टांताच्या भूमिकेतून सांगतात
चेष्टेनं जरी देवाचं नाव घेतलं तर कल्याण होतं आणि निंदा करत करत जरी देवाचं नाव घेतलं तर कल्याण होतं. हे वाईटाचं म्हणजे हे अवगुणाचं चिंतन सांगित आहे आणि जर आवडीनं जर देवाचं नाव घेतलं तरी कल्याण होतं. त्याला रागानं जरी शिवा दिलं तरी कल्याण झालं की नाही. अरे अरे विठ्या घोड माईच्या कारट्या
मुलगी झाली जन्म सावित्री सुद्धा झाली तुझे गेले मुळे तुला पाहुणी पावणे अरे उभे राहून अंगणी शिवा देते दासीने शिवा दिले की देवाला देवाची पूजा केली परंतु त्यातला भाव असणारा भगवंताजवळ प्राप्त झाला की जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही उग महाराज आपला भावच देवाजवळ जायला गेला एवढा भाव आपल्याला नाही विठ्ठल काय बोलायचं ते कळालं असेल सुद्धा महाराजाला की आपला एवढा भाव झाला की देवाजवळ आपला भावच जायला गेला आणि एकदा भाव देवाजवळ गेला की त्याचाच परिणाम पहा महाराज काय मोठमोठ्यांची उदाहरण आहेत डोळ्याला पाणी यायसारखी उदाहरण आहेत महाराज काढा भागवतामध्ये राजा अंबरीषाचं चरित्र पहा तो काय करत होता महाराज वाणी गुणानुकथनम श्रवणे कथाया वाणीनं देवाचं चिंतन करायचं कानानं भगवंताची महाराज कथा ऐकायची आणि हातानं महाराज भगवंताची टाळी चिंतन करायचं याच्यासारखं दुसरा विषयच त्यांच्या जीवनामध्ये नाही विषय तो त्यांचा या सगळ्या अवस्थेला प्राप्त झालेले महात्मे असतात म्हणून तुकोबार आपल्याला सांगतात कसंही घ्या भगवंताचं चिंतन करा कलियुगामध्ये तुमच्या माझ्यासारख्या जीवाचा उद्धार करण्याकरता भगवंताचं नाम आहे आणि त्या नामाच्या अनुषंगानं अट्टहासानं घ्या आपलं घ्या पण कसंही घ्या भगवंताचं चिंतन करा त्याचा परिणाम तुकोबार सांगतात काय बाबा तुम्ही नाव घेतल्यानंतर तुम्हाला फळ काय प्राप्त होईल जीवनामध्ये कोणी विनाकारण फळाच्या शिवाय फळ असेल तरच मनुष्याची साधनाकडे प्रवृत्ती होत असते काय मिळालं तर आम्ही काय करत तर तुकोबाला सांगतात सर्व सुख कल्याणो सर्व अलंकार आनंदी निर्भय जगात तुमच्यासारखा आनंदी तुमच्यासारखा भाग्यवान तुमच्यासारखा सुखी या जगात कोणी होत नाही मग त्याच्याकरता भगवंताचं स्मरण त्याच्याकरता भगवंताची साधना भगवंताचं नामस्मरण करा कलियुगा माझी करावे कीर्तन नारायण देह भेटे भगवंताचे भेट भगवंताची कृपा जर आपल्याला प्राप्त करायची असेल मनुष्य म्हणून जन्माला आलेल्या देहामध्ये मनुष्य देवाची प्राप्ती घडत असेल कायाची घडे देवाची भजन अन्य जन्मामध्ये मनुष्याला भगवंताची साधना घडत नाही या देहामध्ये माणूस म्हणून जन्माला आला भगवंताची साधना करा परमार्थाची साधना करा आणि जर समजा माणूस म्हणून जन्माला येऊन सुद्धा आपण जर भजन करत नसना गेला तर तुकोबारा तेच सांगतात काही नित्यने वाया मनुष्यपण फार वाहिते मग काय होतं बाबा त्याचा होय भूमी भार अशा लोकांचा या भूमीवर भार होत असतो म्हणून जर समजा जे साधना सोडून वागतात ते सगळे पशु आहेत जे साधनेने वागतात ते मनुष्य आहेत त्या पद्धतीने अशी साधना भगवंताची करा परमात्म्याची असीम अपूर्व अनंत कृपा तुम्हाला सगळ्यावर प्राप्त हो खूप छान असणारा उत्सव चालू आहे आमच्या तुकाराम महाराज आनंदाने असणारा आनंदे निर्भर तुलत सगळीकडे आनंदाचं असंच असणारं वातावरण भगवंताच्या कृपेला प्राप्त व्हावं अशीच असणारी सेवा त्यांच्याकडून घडावी झालेली सेवा तुम्हाला सर्व सज्जनांच्या चरणाला समर्पण करतो थांबतो ज्ञानेश्वर Ah